और असमय तैयार रहो। सब प्रकार की सहनशीलता और शिक्षा के साथ उलाहना दे और डांट और समझा, क्योंकि ऐसा समय आएगा जब लोग खरा उपदेश न सह सकेंगे, पर कानों की खुजली के कारण अपनी अभिलाषाओं के अनुसार अपने लिए बहुत से उपदेशक बटोर लेंगे और अपने कान सत्य से फेर कर कथा कहानियों पर लगाएंगे। पर तू सब बातों में सावधान रह, दुख उठा, सुसमाचार प्रचार का काम कर और अपनी सेवा को पूरा कर, क्योंकि अब मैं अर्थ के समान उंडेला जाता हूँ और मेरे कूच का समय आ पहुँचा है। मैं अच्छी कुश्ती लड़ चुका हूँ, मैंने अपनी दौड़ पूरी कर ली है, मैंने विश्वास की रखवाली की है। तर या ठिकाणी विश्वासाचे रखवाली तर इसके साथ। केवळ हे 8 पर्यंत वाचायला 8 आताची राही आहे ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, जो प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर ज्याचे प्रगट होणे ज्याच्या प्रिय झाले आहे सर्वांसाठी देईल. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो प्रेषित पौलाचं या ठिकाणी शुद्ध केल्यावर मिळणारा जो आम्हाला मुकुट होता, तो मुकुट आम्ही जाणतो आणि तो मुकुट मिळण्यासाठी त्याचा प्राण समय तो जवळ आल्या कारणाने त्यांनी सुयुद्ध केलं, परंतु त्याचा प्राण समय जवळ आल्या कारणाने त्यांनी काय केलं, ही जबाबदारी काय तर आम्हाला तिमोथेला द्यायची, कारण याच्या पुढेही देवाचं कार्य खंडित न होता ते पुढे जाण्यासाठी परमेश्वराने त्या तिमोथेचा कशा प्रकारचा उपयोग केला आपण पाहतो. पहिलं वचन पुन्हा एकदा वाचूया. परमेश्वर और मसीह यीशु का गवाह करके जो जीवित और मरे हुओं का न्याय करेगा और उसके प्रकट होने और राज्य की स्तुति दिलाकर मैं उसे आदेश देता हूँ. या ठिकाणी आपण पाहतो की पौल तिमोथेला शेवटची जबाबदारी सोपवत असताना तो तिमोथेला सांगतो की तो देवासमक्ष आणि येशू ख्रिस्ता समक्ष ही जबाबदारी देत असताना याचा अर्थ असा देवाला असा अर्थ होतो की देवाला आणि ख्रिस्ताला पौल सोपवित आहे आणि असलेली जबाबदारी मान्य तिमोथेला पण ही जबाबदारी मान्य आहे. कारण काय पौलाच्या जबाबदारीचा स्वीकार तो करतो की नाही हे बघण्यासाठी तिमोथेने हे लक्षात ठेवावे, एक दिवशी जबाबदारी त्याच्या जीवनामध्ये पार पाडण्यासाठी तिमोथेकडे त्याचं लक्ष होतं, कारण ही जबाबदारी मी त्याला ठेवली. परंतु यामध्ये त्या बंदीगृहामध्ये असतानाही त्याचं आध्यात्मिक गोष्टीमध्ये लक्ष होतं आणि त्या ख्रिस्ता हिशोबही द्यायचा आहे. या ठिकाणी आम्हाला पाहतो का त्या प्रकारे कसा हिशोब द्यायचा आहे तर आम्ही पाहतो रोमकराचं पत्र त्याच्यावाला 14 अध्याय त्याच्यावाला 12 वचनामध्ये आपण पाहतो. इसलिए हम में से हर एक परमेश्वर को अपना अपना लेखा देगा. कारण तो हिशोब आपल्याला द्यायचा. आता ती जबाबदारी दिली तर तो आम्हाला हिशोब पण द्यावा लागणार आहे. त्याकरता त्या जबाबदारीनं त्या हिशोब द्यायच्या पहिले आमचं नील जीवन ते राहिलं पाहिजे आणि इतराला ते आम्ही समजायला पाहिजे. त्याच्यावाला 2 करंथील त्याच्यावाला 5 अध्याय 10 वचनामध्ये तिचे टीका आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. तर येशू ख्रिस्त या जगाचा केवळ तारणारच नाही तर तो जगाचा शेवट न्याय करणारा देखील आहे. काय तो प्रत्येकाचं त्याचं प्रेम तो आम्हाला प्रकट करतो. का मनुष्याला त्यांनी निर्माण तर केलं काय, परंतु मनुष्याने आपल्या विचारांच्या द्वारे काय वाईटच तेच केलं. आपण उत्पत्ती 6:5 मध्ये बघतो आणि देवापासून ते दूर गेले. काय उत्पत्ती 6 अध्याय पृथ्वीवर मानवाची दृष्टी फार आहे, त्याच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. हे सगळे गोष्ट पाहिले तर आमच्या जीवनामध्ये काय शेवट हा न्याय करणार आहे परमेश्वर. आणि वो न्याय के साथ साथ परमेश्वर हमें हिसाब लेगा. क्या वो न्याय करने का मतलब क्या है, वो हिसाब लेगा कि किस तरह सा है जीवन में तुम्हें 120 साल से लेकर कम होते होते जीवन 70 से 80 तक आया, तो ये साल के अंदर तुमने कैसा कैसा जीवन
अपना परिवर्तित किया और कैसे भले काम किया, कैसे अच्छे काम बुरे काम किए, इसके बारे में सबको लेखा देना पड़ेगा। या तो हमारे जीवन में ये ऐसी बात अभी हम समझ गए, परमेश्वर का उद्धार हमने पाया है, तो हमें पवित्र शास्त्र के अनुसार हमें क्या मिला है, एक आईना मिला है। मतलब यानी आईना का मतलब ये जैसा का अपने गाड़ी के अंदर जैसा अपन शीशा को देखते हैं, पीछे से हमें मालूम नहीं पड़ता है कौन आ रहा है कौन जा रहा है। आगे तो हम अपने आँख से देखते हैं, लेकिन पीछे से कौन आ रहा है तो हम शीशे का उपयोग करते हैं। क्या तो हमारे आगे जो भी बातें हो गई हमने अभी दृष्टि लगाकर देखना है, लेकिन पीछे भी कुछ होने वाला है हम जाने के बाद, उसके बारे में भी प्रभू ने हमें क्या शिकलाई दी है। तो आपण बघूया की ज्या प्रकारे तिमोथीस येशू ख्रिस्ताचा केवळ तारणाराचा शेवट म्हणून त्यांनी स्वतःला जाणलं का तो फक्त तारणाराच आहे केवळ नाही, परंतु तो हिशोब घेणारा आहे, आणि तो हिशोब आम्हाला जर द्यायचा आहे तर आमच्या जीवनामध्ये नीतीचे काम व्हायला पाहिजे आणि देवाचं भय बाळगलं पाहिजे। देवाचं भय बाळगून त्या प्रकारे पवित्र जीवन बी जगलं पाहिजे। नाहीतर काय देवाचं भय बाळगून बाहेरचं स्वरूप आपण दाखवतो, परंतु आतील जीवन आहे आमचं कसं आहे, वैयक्तिक जीवन देवाबरोबर कसं नातं आहे, देवाबरोबर कशा प्रकारचं स्वरूप आमच्या जीवनामध्ये आहे, आम्ही त्या प्रकारचं नातं आमचं आहे का विश्वासाने का मी परमेश्वराच्या इच्छानुसार जीवन जगतो, तर त्या माणसाला हिंमत आहे, त्या माणसाचं तारण झालं किंवा त्या माणसाच्या जीवनामध्ये देवाचा जो सुगंध आहे तो इतराला मिळेल, देवाचं जे कार्य आहे ते इतराला मिळेल। काय तर आमच्या जीवनामध्ये अशा खूप काही कमी गोष्टी आहेत, काय आम्ही सांगतो का मी काय सर्व प्रभूमध्ये सर्व परिपक्व आहे आणि बलवान आहे असं आम्ही दुसऱ्याला सांगू शकतो, परंतु दुसरे लोक पण आपल्याला काय करतात त्या दृष्टीने आपल्यावर नजर ठेवतात। ज्या प्रकारे प्रेषित पौलाने तिमोथेयावरती काही गोष्टीवर आपलं धन सोपवलं आत्मिक, तर त्या ठिकाणावर त्याच्यावर नजर पण ठेवत होता। काय म्हणण्याचा उद्देश काय, तो बंदिवानामध्ये होता, परंतु आत्मिक दृष्टीनं त्याच्या जीवनामध्ये ज्याही प्रकारचे काही गोष्टी त्याला आत्मा अगुवाई करायचा त्या टायमाला तो त्या ठिकाणी तो जाणत होता। आपण पाहूया त्याच्यावालं योहान त्याच्यावालं 5 अध्याय 22-23 वचनामध्ये, पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपून दिले आहे, यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा। जो पुत्राचा सन्मान करत नाही तो ज्याने मला पाठवले त्या पिताचा सन्मान करत नाही। तर या ठिकाणी परमेश्वराचं वचन ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी अधिकाराने ज्या ठिकाणी बोलल्या गेलेलं आहे चारही शुभवर्तमानामध्ये, तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो का पित्याच्या आज्ञा पाळून ते अधिकार मिळवलेले, जी जबाबदारी त्याला दिली ती जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडली, आणि तीच त्यांनी अनेक शिष्यांना त्यांनी आपला तोच आत्मा दिला, त्याच आत्म्याच्या द्वारे ते जीवन प्राप्त केलं, त्याच आत्म्याच्या द्वारे त्यांनी जीवनामध्ये अनेक शिष्यांना त्यांनी काय केलं, आपले तिची संतान बनून तो अधिकार दिला। त्या अधिकाराचा आज त्याचं काय जीवन आहे, अनेक ठिकाणी त्याचं जीवनाच्या गोष्टी आम्हाला लोकांना विदित करायचे, म्हणजे काय स्वार्थ सांगायचे, पण ती स्वार्थ आमच्या जीवनाच्या द्वारे होती का? आम्हाला देवापणी चांगलं कुटुंब दिलं, चांगलं घरदार दिलं, सगळं शारीरिक प्रकृती चांगली दिली असेल, चांगले नातेवाईक पण दिले असेल, कदाचित आमच्या आजूबाजूला नातेवाईक पण चांगले असतील, शेजार जे आपण म्हणतो ना आजूबाजूला शेजार धर्म तो चांगला असतो, परंतु जेव्हा ख्रिस्ताला स्वीकार केलेला असताना तर तेव्हा त्या टायमाला नातेवाईक पण दूर होतात, संबंधित लोक पण दूर होतात, आजूबाजूचे सुद्धा दूर होतात। मला सांगा कोणत्या माणसाचा फॅमिलीमध्ये की बाबा प्रभूला जीवन देणे दिलेलं आहे आणि प्रभूच्या प्रत्येक वचनाच्या द्वारे तो मनुष्य चालतो, त्याच्या आजूबाजूवाले लोक त्याच्याबरोबर चांगल्या रीतीनं राहतील म्हणून आपण त्यांच्याबरोबर चांगल्या रीतीनं वागू, आपल्याला भय दिलेलं आहे देवाने। काय असं जर वाईट जर केलं तर आपल्याला देव शासन करेल, परंतु आपल्या विरुद्ध जी व्यक्ती राहते ती तशी नाही वागत का, प्रभूच्या गोष्टी त्यांना आवडत नाही। काय मग तो आपला घरचा नात्यातला असो किंवा आजूबाजूचे रहिवासी असो, ते त्या प्रकारे राहत नाही। तरी हे आम्हाला काय केलेलं, जी जबाबदारी दिलेली ती आम्ही काय करतो, प्रेषित पौलाने ज्या प्रकारे जीवनामध्ये कष्ट दुःख सहन करून लोकांना काय वचन सांगत आला, आणि त्यांनी त्याच्या जीवनामध्ये आम्ही त्या ठिकाणी नव्हतो, आज पाहतो 61-72च्या इससनमध्ये त्या गोष्टी घडलेल्या आहेत प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये, परंतु
आम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो, पण आत्म्याच्या द्वारे आता आम्ही त्या ठिकाणी उपस्थित म्हणायला काय हरकत नाही. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट, अनेक दुःख आले असतील, परंतु त्यांनी त्या ठिकाणी कधी तशा प्रकारचं भांडण, तंटा, कुरकुर केल्या का त्याने त्याच्यामध्ये दाखवलं नाही. परंतु त्याच्या जीवनात त्या घडल्या असतात. प्रभू नसताना काय नसतात त्या घडल्या असतात, पण प्रभूमध्ये आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना प्रेमच दिला वचनाच्या द्वारे. आणि तो प्रेम देऊन प्रभू येशू ख्रिस्ताला त्या प्रकारचं प्रसन्न करून त्यांनी आमच्या जीवनामध्ये त्या प्रकारचा एक कित्ता घालून दिला. प्रेषितांच्या कृत्याचं 10:42 और उसने हमें आज्ञा दी कि लोगों में प्रचार करो और गवाही दो कि यह वही है जिसे परमेश्वर ने जीवित और मरे हुओं का न्यायी ठहराया है. कारण आम्हाला आज्ञा ती दिली. आज कोणाला जर ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन आम्हाला जर वाटायचं आहे, तर आम्हाला ठामपणे सांगता आलं पाहिजे. आम्ही ज्याला गुरु केलं, ज्याला प्रभू केलं, आम्हाला त्यांनी आज्ञा दिलेली काय. वारंवार सेवक सांगतात की तुम्ही मंडळीचं नाव नका घेऊ किंवा मुखियाचं नाव नका घेऊ. का यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं. तुमचा उद्धार जर झालाय ना, तुमचं जर तारण झालंय ना, तुम्हारा उद्धार हो गया और उद्धार होने के बाद इसने भेजा उसने भेजा नहीं, हमें प्रभु ने भेजा है हमको. अरे ये बताने के लिए बोला है. हम प्रभु को जानते हैं, हमने प्रभु को पहचाना है. तर आम्हाला त्या हिमतीनं सांगता आलं पाहिजे. ज्या प्रकारे आम्हाला वचन त्या ठिकाणी सांगतं, त्याच्यावालं 17 अध्याय त्याच्यावालं 31 वचन प्रेषितांचे कृत्य त्याच्यामध्ये म्हटलेलं काय की क्योंकि उसने एक दिन ठहराया है जिसमें वो उस मनुष्य के द्वारा धर्म से जगत का न्याय करेगा जिसे उसने ठहराया है, और उसे मरे हुओं में से जिलाकर यह बात सब पर प्रमाणित कर दी है. म्हणजे काय, जेव्हा येशू परत येईल तेव्हा लोक जिवंत असतील त्यांचा तो काय करेल, ते लोक मेलेले लोक असतील त्यांचा तो न्याय करल. तो न्याय करल त्या टायमाला. हे आम्हाला सांगायचं आहे. परंतु काय कधी कधी काय होतं, ख्रिस्ती लोक काय करतात, त्या गोष्टीची वाट पाहतात का कुठली चांगली संधी येईल की मी त्या टायमाला त्याची व्याख्यान त्याचं सांगू शकतो, सुवार्ता सांगू शकतो. ते मोका बघतात. आणि असा मोका बघत असताना सैतान त्यांना कधीच मोका देत नाही. मागील माझ्या एका समयानुसार एका जीवनामध्ये माझं घडलं. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपलं फिलिप चर्चमध्ये असलेले सभासद लोक कशा प्रकारचं जीवन जगत आहे. आपल्याला एकमेकांचा न्याय नाही करायचा, परंतु आम्हाला काय डोळ्याने दिसतं ते आम्ही पाहतो, परंतु तसं आम्हाला नाही करायचं. आम्हाला वचनानुसार चालायचं आहे. तर मागील दिवसामध्ये एक व्यक्तीचं निधन झालं. तर त्यापूर्वी निधन होण्यापूर्वी आपल्याला माहीत आहे की एक नाडे म्हणून जेल रोडला राहतात ते नाडे, तर ते हॉस्पिटलमध्ये इथं पाठीमागे ॲडमिट होते. आणि मला दुसऱ्या दिवशी कळालं की ते तुमचे नात्यातले गोत्यातले काही लोक तिथं येत आहे, तर कोणीतरी ॲडमिट आहे तुमच्यातलं कोणी. तर मी म्हटलं कोण आहे, घरी फोन केला तर त्या टायमाला ते सांगितले का नाडे फॅमिली आहे. तर देवाच्या कृपेने काय माझ्याकडून काही चुका ज्या झाल्या ते मला जाणवलं, आत्म्याने मला सांगितलं. मी तर मोठ्या उत्साहाने तिथं ऐकल्यानंतर मी म्हटलं चला ही संधी आपल्याला देवाचं वचन सांगायला आणि स्वार्थ सांगूया त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी मी गेलो. त्या ठिकाणी थोड्या वेळ बसलो. जाताच तिथं काय झालं, लाईट ऑफ झाली सर्वीकडं. वरती जाऊन माळ्यावरती 3ऱ्या माळ्यावर गेलो. आपल्या पाठीमागं हॉस्पिटल आहे ते. तर जाऊन पोचल्यावरती लाईट ऑफ झाली. तर थोडंसं मनामध्ये हे आलं, शंका येते ना माणसाचं. प्रकाश जिथं आपल्याला पाहिजे तिथं एकदम अंधार येतो त्या टायमाला. तरी मी त्या ठिकाणी ते राहिले आणि आपला स्वतःचा मोबाईल लावून थोडंसं त्या ठिकाणी प्रकाशन केलं. तर ती व्यक्तीशी मी बोलायला लागले, कधी काय झालं, कशा प्रकारचं काय झालं. आणि आता ते मास्क लावलेलं आहे, ते ऑक्सिजन त्यांना घ्यायचे चालू आहे. तर म्हटलं ठीक आहे देवप्पा, या व्यक्तीला मला भेटायचं, मला जायचं आहे. काय देवाचं वचन जसं सांगतं प्रकटीकरणामध्ये की जे मृत्यूच्या पंथाला लागलेले त्यांना जाऊन सांग. काय जे मृत्यूच्या पंथाला जे लागलेले त्यांना जाऊन सांग की आम्हाला आता काय ते देवाचं वचन सांग. त्या ठिकाणी मी गेलो आणि बघितलं ते सोडत नाही. मध्ये ते IC रूम असल्यामुळे ते काही सोडत नाही. आणि माझ्या पूर्वी 2 व्यक्ती होते, तर त्याच्यातला एक व्यक्तीला सोडलं आणि एक व्यक्तीला. आता म्हटलं हे पण ठिकाणी असं आहे की आपण 2 जण घेऊन येणार होतो, देवाने एकालाच पाठवलं. कारण 2 मिळून प्रार्थना करायची होती, परंतु काय हरकत नाही. मग मला सोडलं त्या ठिकाणी.
म्हणे जा तुम्ही. आता बाकीचे ते व्यक्ती ते आले, मी बघितलं त्या व्यक्तीचा श्वासोश्वास जोरात मध्ये चालू आहे. मी हात ठेवून बघितला तर त्याला जाणीव झाली का मी हात लावला. तर म्हटलं अरे हा जरा जाणीव झाली म्हणजे हा व्यक्ती थोडासा देवापणे त्याला समज दिलेली आहे बोलले. मग त्याला स्पर्श केला तर त्याने थोडंसं हालचाल केली, परंतु तो श्वासोश्वास जो त्या व्हेंटिलेटरवर असल्यामुळे तो घेत असताना जोरात ते कार्य चालू होतं. मी हात लावल्यामुळे त्याला जाणीव झाली. तर मग मी म्हटलं नाडे मी भालेराव आहे, मी प्रार्थना करू का तुमच्यासाठी. तर त्या टायमाला त्यांनी डायरेक्ट मान हलवली, थोडासा एक इशारा केला, तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आता म्हटलं जास्त आपल्याला परिचय देण्यापेक्षा एका टायमाला काय सैतान ते सुद्धा ऐकायला त्याला देणार नाही. तर मग ती प्रार्थना केल्यानंतर तिचे मुलगा थोडंसं बाहेर होता. तर त्यांनी बघितलं हा व्यक्ती का बरं जास्त वेळ तिथं थांबलेला काय करतोय आता नाही, काय त्याला दिसलं असं काय नाही. तर तो येऊन उभा राहिला पुढे. तर माझी प्रार्थना झाली, आमीनमध्येच तो आला. मी बघितलं तर तो व्यक्ती पुढे. तर मला आनंद वाटला तेवढ्या गोष्टीचा, पण बाहेर निघताना मला एक दुःख झालं. ते दुःख असं झालं की मी प्रार्थना केली की प्रभू हा आत्मा तुझ्याकडे येण्यासाठी याला ते कार्य कर, परंतु त्या आत्म्यासाठी सोडवण्यासाठी त्या व्यक्तीला पश्चाताप करण्याची संधी बोलायची गरज होती माझी. की तुमचे असतील नसतील अपराध आहे तुम्ही कबूल करा. हे माझ्याकडून नाही झालं बाहेर निघल्यावर. मला थोडंसं दुःख झालं की अशा व्यक्तीला कमीत कमी त्यांच्या पापाची जाणीव नीडभीडपणे बोलायचे त्या टायमाला. आता तो मरणाच्या पंथाला आहे, भले त्यांचे कोणी नातेवाईक असो काही असो, परंतु आम्हाला हे बोलायचं आहे की आता आपला समय जवळ आलेला आहे, पापाची क्षमा आपल्याला परमेश्वर देईल, देवाला हाक मारा आणि पश्चाताप करा, काय असेल नसेल कोणाचं देणं घेणं ते क्षमा करा त्याला. हे बोलण्याचं कार्य माझ्याकडून बाहेर होतं, परंतु तिथे गेल्यानंतर एक प्रकारचं आहे ना माझ्यापासून ते गुजले गेलं बोलणं. आता मला थोडंसं दुःख झालं. तर अशा आमच्या जीवनामध्ये काय आम्ही संधी पाहतो, पण तो कधी कधी ती संधी पण काय करतो, सैतान आम्हाला त्या संधीमध्ये ना काय करतो, एक घोळ टाकतो. आपण म्हणतो ना आत्म्यामध्ये राहा सेवक म्हणतो. त्या टायमाला काय होतं, सिच्युएशन कधी कधी सैतान आहे ना बदली करून टाकतो. मी जाण्याचा समय तिथं थोडं पोचलं, कसं तरी मी लिफ्ट मध्ये जाऊन त्या 3ऱ्या माळ्यावर तो पोचल्यानंतर जातो कुठून, इथं तिथं लाईट ऑफ. म्हणजे काय झालं, तिथं सैतानाने तो डाव साधला. नंतर आता वेळ आहे का नाही त्याविषयी बघ. तर मला हे लांबवायचं नाही, मला हे सांगायचं आहे का देवाचं वचन आम्हाला नीडभीडपणे सांगता आला पाहिजे. आणि ज्या चुका आमच्याकडून होता तिची संधी नाही पाहायची. कधी भेटन मोकळीता तेव्हा मी जाऊन सांगा, कधी नाही, जसं मिळेल तसं लगेच सांगून मोकळं व्हायचं. पास्टर बोलतात ना 2 मिनट में भी बोल सकता है, 1 मिनट भी बोल सकता है, आधा मिनट में चलते चलते भी सुसमाचार बांट सकते हैं. आपण कशा प्रकारचं सुसमाचार देऊन परमेश्वराचा न्यायाच्या विषयी सांगतो. बघ बाबा न्याय येणार आहे एक वेळेस. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये काय खरं नाही, कधी मरण येईन, काय चांगले वाईट आणि वाईट कामं केलेले याचा न्याय घेणारा एक व्यक्ती आहे, आणि तो म्हणजे प्रभू येशू आहे. परंतु हे अधिकाराने आम्ही हे 2 शब्द जरी बोलतो तरी तो थोडासा काय तो समजून घेतो की कशा प्रकारचा हा जीवन जग. बघूया आपण दुसरं वचन बघूया, त्याच्यावाला 4:2 वचन, 2 तिमोथी 4:2 वचन बघूया. वचनाची वचनाचा प्रश्न कर. सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व सर्व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर की तो बोध कर की ह्या गोष्टीचा आम्हाला काय करायचं आहे, सर्व गोष्टीचा आम्हाला सांगायचं. आणि ज्या गोष्टी आम्ही एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याला कसं सांगायचं, आता डायरेक्ट त्याला कसं बोलायचं, त्याच्या घरातले माणसं बी त्याच्या जवळ आहे, मग त्याला कसं सांगायचं आम्ही की तुम्ही आपल्या अपराधाची क्षमा मागा, काही चूक झाल्यास, एवढं तर बोलू शकतो, काही चूक झाल्यास आम्ही देवाजवळ विनंती करा. अरे फिरून भाषा बोलण्याचं खूप आहे ना, तर त्या गोष्टीचं त्याला कर्मठपणा नाही वाटला पाहिजे. अशा दृष्टीनं देवापणे आम्हाला शिकवलेलं आहे की जी जबाबदारी आहे ती आम्हाला पार पडून लोकांना सांगायचं आहे. काय तर कर्मठ शब्दांनी पण बोलतात. एक वेळेस काय माझ्याच कुटुंबामध्ये काय ज्या टायमाला प्रभूचं ज्ञान नव्हतं आम्हाला, प्रभूविषयी माहिती नव्हती, तर घरामध्ये भांडणं बाहेरच्या व्यक्तीशी झालंय आमच्या. तर ते असं आता आपण म्हणतो ना की जा तुझ्या
बापाला जाऊन सांग. आता बापाला जाऊन सांग म्हटल्यानंतर माणसाचं तळपायच्या आत मस्त लागते. कर्मठ शब्द आहे, बापाला जाऊन सांग. पण त्याच समजामध्ये जा तुझ्या वडिलाला जाऊन सांग, किती बरं वाटत. हा? म्हणजे बापाचं आईचं नाव काढलं ना तर लोकांना थोडंसं काय वाटतं, कर्मठ शब्दामध्ये ते कठीण वाटतं, ते भांडणाला तयार होतो. परंतु तेच थोडंसं सौम्य शब्द जरा त्याला आकार दुकार दिलेले आहे. आपल्याला म्हणतात ना, मराठी शब्द हा शब्दाला कोणत्याही शब्दाला तो मोडतो आणि त्याचे पैलू भरपूर निघतात काय मराठी शब्दामध्ये. तर आमच्या जीवनामध्ये त्याच प्रकारे प्रेषित पॉलने जे कामगिरी केली ती तिमोथेला सोपवली. दुसऱ्या वचनामध्ये ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की पॉल या ठिकाणी तिमोथेला 5 जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. काय 5 जबाबदाऱ्या त्या सोपवल्या. केवळ तिमोथेलाच नव्हे तर सर्व ख्रिस्ती पुढाऱ्यांना सोपवलेले आहे. कारण आम्हाला माहिती आहे ख्रिस्ती पुढारी म्हणजे कोण येतो, ख्रिस्ताचा न्याय तत्वाप्रमाणे चालणार तो एक पुढारीच झाला, जगासारखा नाही. काय म्हणजे पुढारपण म्हणजे काय, आज आमच्या जीवनामध्ये काय पुढारी म्हणजे काय, जेव्हा आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मुख्य तोच आमच्या जीवनात आलाय. काय आमचं ते पुढारपण म्हणजे काय की देवाच्या गोष्टी सांगायच्या. काय तो आमच्या जीवनामध्ये आलेला ती घोषणा करण्यासाठी आम्हाला काय करायची, ती स्वार्थाची घोषणा करायची. सुवेळी ऐनवेळी तयार राहायचं आहे, कामावर रुजू राहणं आहे, हाफसेट नाही राहायला पाहिजे. दोष दाखवताना दाखीव आणि निषेध व बोध पण कर, या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजे. परंतु मंडळीच्या पुढाऱ्यांनी अनेक सुवेळी स्वार्थ गाजवण्याचं तयार असले पाहिजे. मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीने काय ही स्वार्थ आम्हाला सांगणे नेहमीप्रमाणे आम्हाला ती दिलेली. तारण झालं, उद्धार झाला, त्याच्यावाला ज्या प्रकारे त्या मनुष्याला स्वार्थ ही कुठल्या प्रकारचं प्रभूंनी काय प्रकारचं विशेष एक प्रकारचं काय दिलेले, एक आमच्या जीवनामध्ये तारण केल्या प्रकारे एक प्रकारचं कर्ज आहे. तर आम्ही कशाने ते फेडू शकतो, कशानेच नाही फेडू शकत. पण देवाची जर महिमा जर आम्ही करत राहिलो, स्वार्थ सांगत राहिलो, तर देव म्हणतो का हा मी याचं तारण केलं तर माझं कार्य हा करत आहे. म्हणण्याचा उद्देश काय, तो आत्म्याचं काय करत आहे, तो वाटप करत आहे. ज्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये ते करण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे, स्वार्थही सांगायचे. आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक ह्या योग्यतेची संधी बघत असतानाही योग्य संधी ती काय करतात, चालून घेत नाही. संधी येते परंतु तिचे चालून पण घेत नाही. काय करतात ते, त्यांचं झालं, त्यांचं भरलं, त्यांचं तारण झालं, बस आता दुसऱ्याला काही करू. हा असं आमच्या जीवनामध्ये नाही व्हायला पाहिजे. तर आमचं ते प्रेम दाखवायला पाहिजे. आता मी जे काय बोलतोय कोणाला प्रकारचं मार्मिक भाषण उलटे टोले मारत नाही किंवा टोचून बोलत नाही किंवा कुठल्या प्रकारात नाही. हे सर्वांना जबाबदारी आहे. काय हे सर्वांना आहे. ज्याचं तारण झालं त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त बोलायलाच पाहिजे. थोडं फार का होईना, काय नाही येत, काही स्वार्थ सांगता येत नाही, मोठी लांब नाही सांगायचे आम्हाला. परंतु माझा उद्धार झाला, तुझा पण तारण होण्यासाठी तुम्हारा भी उद्धार हो जाएगा. तो अच्छे भले काम तुम्हारे जीवन में चालू आएगा, तो तुम्हारे जीवन में शांति आएगी, तुम्हारे जीवन में आशीष आएगा. हे आम्ही असं एवढं बोलू शकतो क्योंकि मैंने वो जीवन पाया आहे, एवढं बोलू शकतो. त्या टायमाला आम्हाला कुठल्या प्रकारचं लय मोठं लेक्चर द्यायचं नाही. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की आपण बघूया तर या ठिकाणी एक वचन आहे, त्या पहिले तिमोथी त्याच्यावर 5:20 मध्ये बाकीच्यांना भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निदेश कर. आणि तिथला त्याचा पहिला अध्याय 13 वचन तिथोस ही साक्ष खरी आहे म्हणून ती कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. कारण त्याच्यावर दुसरा अध्याय 15 वचन, या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग. कारण शिस्तीवान मंडळी दुर्बळ होत जाते व दुष्ट लोक खोटे शिक्षक मंडळीचे शिरतात. त्या टायमाला पण काय होतं, खोटे शिक्षक मंडळीमध्ये शिरतात. त्या टायमाला मी तिमोथेला सांगितलं होतं की कशा प्रकारे ते लोक शिरतील, कशा प्रकारचे मंडळीचं नासधूस करतील. त्या टायमाला ह्या प्रकारचं प्रेषित पौलाने तेही शिक्षक त्याला देऊन कशा प्रकारे आम्हाला मंडळीमध्ये त्या प्रकारचं जीवन जगायचं आहे. जे सत्य आणि पथ्यवचन असं त्या वचनाच्या द्वारे आम्हाला पुढे न्यायचं आहे ख्रिस्ताला. आमच्या जीवनामध्ये या गोष्टी जेव्हा घडतात त्या टायमाला आम्ही पाहतो की सहनशीलता आणि बोध त्याचा दोष दाखवायला पाहिजे. आणि ती सहनशीलतेने आम्हाला त्याचा दोष दाखवायचा आहे. जसं आता मी बोललो ना, आम्ही कर्मठ शब्दातही बोलू शकतो, चांगल्या सौम्य शब्दात पण आम्ही सांगू शकतो. परंतु एखाद्याने ऐकलंच नाही, वचन ऐकलंच नाही, स्वार्थ ऐकलेच नाही, तर मग आमच्यामध्ये
उदाहरण देतात पाळक साहेब की आमच्यामध्ये आमच्या बहिणी त्या प्रभूमध्ये झोपल्या गेल्या, जशी माया आंटी होती ती काय म्हणते, जेव्हा बी मी वाजपेयी आंटीला जायचो सोडवायला बस स्टॉपपर्यंत जायचो तर माया आंटी पण ते यायचे, तर दोघे जणी बसून ते आपल्या कामाच्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या जायचे, पण एकत्र त्या ठिकाणी भेटायचे मला उठणं. मग ती अशीच व्हायची, हे घे ना ट्रॅक्स, देवाचं वचन आहे, घे नाही तर मारशील, असं डायरेक्ट बोलायचे. आंटी असं नका ना बोलू, असं नका ना बोलू. आपल्याला माहिती आहे वयोवृद्ध व्यक्ती जेव्हा असा शब्द कर्मठ नाही बोलताना काही लोक त्याचं हे करतात, म्हणजे काय करतात, इज्जत करतात, आदर करतात त्याच्यावाला. परंतु माझ्यासारख्याला जर बोललं तर हॉस्पिटलच. म्हणण्याचा उद्देश काय आहे की जे बोलता त्यांच्याबरोबर मी राहायचो, ते मी बघायचो हमेशा की आंटी तुम्ही डायरेक्ट बोलता, घे नाही तर मरशील, नरकात जाशील, असं बोलायचं काय. तर मग त्यांच्यामुळे थोडंसं कसं पॉईंट आपल्याला काही गोष्टी मुद्दे सापडायचे, परंतु यांच्यासारखं तर बोलायचं आहे, परंतु आता ह्या मातृभाषात नाही बोलता येणार मला, थोडंसं मयाळून बोलावं लागेल. बघा हे जर घेतलं नाही तर बघा परमेश्वराने न्याय ठेवलेले, आपण नरकात जाऊ, नरक पण आहे, स्वर्ग पण आहे, शैतान पण आहे आणि देव पण आहे, मग खोटं पण आहे आणि सत्य पण आहे. हे जर आम्हाला सगळं माहीत आहे तर मग या बाजूला आम्हाला समजून घेऊन आम्हाला ते चालल्या पाहिजे. तर त्या ठिकाणी त्यांच्यावाली जी गोष्ट दाखवतात, कारण देवाचं वचन या ठिकाणी सांगतं का चुकीचा मार्ग आहे, तर परंतु त्या चुकीच्या मार्गामध्ये असलेल्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन दाखवायला आणि त्यांनी सहनशीलतेने करायला पाहिजे. कारण बाप आपल्या लेकरांना प्रीतीने व सहनशीलतेने बोध करतो का, त्याचा दोष दाखवतो. त्याच प्रकारे मंडळीच्या पुढाऱ्यांनी अयोग्य मार्गावर जात असलेल्या प्रीतीने व सहनशीलतेने जसा मार्ग दाखवतात त्या प्रकारे ते आपल्याला दाखवतात. कारण आमचा आध्यात्मिक पिता म्हणायला गेलं तर जे सेवक आम्हाला शिक्षण देतात ते आम्हाला पित्याप्रमाणे, ते आम्हाला त्या प्रकारे ते अधिकाराने वचन सांगतात. वचन ते सांगत असताना काहींना राग येतो, काहीच्या मनासारखं नसतं तर राग येतं असं काय, परंतु आम्हाला हे समजलं पाहिजे इब्रिकराच्या पत्रामध्ये जो वचन सांगतो त्याचा अवमान नाही करायचा. देवाचं वचन सांगतो, जो वचन सांगतो त्याचा अवमान नाही करायचा. कारण अवमान जर केला तर आम्हाला त्या न्यायाच्या न्यायाच्या सिंहासनासमोर आम्हाला जेव्हा जावं लागेल तर खाली मान घालावं लागेल. आणि खाली मान फक्त ती अशीच नाही राहणार, तर आमचे सर्व शरीर लटपट करल तिथं ज्या टायमाला न्याय समोर आम्हाला राहणार. कारण आमचं शरीर साथ देणार नाही. अहो आता मला जर उठायचं म्हटलं तर माझ्या हातापायाला मुंग्या येतात चांगल्या ठिकाणी, पण ज्या टायमाला न्याय होईल त्या टायमाला तिथं जर उभं राहायचं तर काय शरीर वळलेलं आपलं उभं राहू शकत नाही. म्हणतो ना आमचे गुडघे स्थिर राहावा पित्राच्या समोर, त्या टायमाला त्याच्यासाठी काहीतरी का गुडघे स्थिर राहावं म्हणजे काय पूर्ण शरीर आमचं कापलं त्या टायमाला. जशी एखादे म्हणतात ना भरपूर थंडी ज्या टायमाला लागली ना तर त्या माणसाचं आहे ना शरीर किती लवकर गरम पाणी त्याच्यावर होतं, ती थंडी जातच नाही. किती पण चहा प्यावं ती थंडी लवकर जाते, पण ते शरीर त्याच्यामध्ये काय झालं थंड हवा जी राहते, गरमाट जी राहते ती निघून गेलेली राहते आणि मग त्याच्यावर शरीर आहे ना धडधड 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 उडत राहतं. ते त्याच प्रकारे का आमच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे अधर्माचे गुण असतील त्या टायमाला पवित्रतेच्या पुढे उभं राहायच्या टायमाला आमचं शरीर ऑटोमॅटिकली ते काय होईल कापत राहील ते, कारण त्याला ते धीर येणार नाही. त्या धीरामध्ये आमचं काय होणार ताकद आहे ना ती नसणार, त्या धीरामध्ये तो धीरच खचलेला राहील. तर अधर्म म्हणजे काय पाप, आणि आम्हाला सगळ्याला माहिती आहे पापाची व्याख्या काय आहे हे चांगल्या प्रकारचं माहिती आहे का जे बी प्रभूला जे आवडत नाही प्रभूच्या इच्छेप्रमाणे नाही ते सगळं पाप आहे काय. परंतु अशा आमच्या जीवनामध्ये कितीतरी कमी घटी त्याच्यावाला आपण एक वचन वाचूया, 3 आणि 4 वचन संगत वाचूया. 2 तिमोथी 4 अध्याय. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाच जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी दमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल. आणि ते सत्य ऐकण्यापासून काय करतील फिरतील व कल्पित कन्याकडे वळतील अशी वेळ येईल. कारण
लोकांना सत्य आज कोणत्याही गोष्टी जर सांगायचं देवाच्या गोष्टी तर ते ऐकण्यासाठी आहे ना ते थोडेसे मंदवतीलच. कारण आपण पाहतो कोणाला पण तो माणसाला सांगायला गेलं का ते, परंतु जगील काही गोष्टी जर कुठल्या गोष्टी म्हणा किंवा इथल्या तिथल्या गोष्टी त्याला इतका उत्साह भरतो. झोपत असला तरी त्याला काय होतं, झोप त्याची वाली स्वच्छ होती. जगाच्या गोष्टी झाल्या का तो डोळे एकदम माझ्यासारखे असलं तर तो एकदम वाघासारखा पाहतो काय. पण असं न होता काय आमच्या जीवनामध्ये देवाच्या गोष्टी आत्मिक या अनंत काळासाठी काय, आणि ज्या जगिक गोष्टी ज्या दिसतात त्या क्षणिक जीवनासाठी येते. म्हणजे त्याचं क्षणिक जीवन आहे जे जीवन देवाच्या हिशोबाप्रमाणे काय क्षणिक म्हणजे त्याचे काय 60-70 वर्ष असेल ते इथंच तो खाऊन पिऊन मजा करून तो काय करेल तो लुप्त होणार. परंतु परमेश्वराच्या जीवनाचं जे जीवन आहे ते आम्हाला ते अनंत काळासाठी, म्हणून आम्हाला त्या गोष्टी बघण्यासाठी परमेश्वर काय म्हणतो, तिमोथेने सुवार्ता कष्टाने सांगावी त्याकरता परिश्रमाने करावे, कारण अशी वेळ येत आहे की लोक सत्याचा स्वीकार करणार नाही. पहिले तिमोथी त्याच्या 4:1 आणि 2 वचनामध्ये काय म्हणते इथं आपण बघूया. आत्मा स्पष्ट म्हणतो हा. की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ज्या माणसांची सतत विवेक बुद्धी तर टाक दिल्यासारखीच आहे, हा. अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. मग त्यांना जसं आपण पाहतो, कारण दाविदाच्या जीवनामध्ये ज्या प्रकारे कशा प्रकारे परमेश्वराने कार्य केलं आणि शौलाच्या जीवनात कशा प्रकारे कार्य केलं काय. दावीद एक परमेश्वराचा निवडलेला व्यक्ती होता, परंतु शौल पण तर निवडलेला व्यक्ती होता, परंतु तो काय झाला कालांतराने तो भूतांच्या नादी लागला. म्हणण्यात काय हरकत नाही, इथं हे सांगतं म्हणजे यांनी ऐकलं त्या गोष्टीचं म्हणजे तो नादीच लागला. कारण इथं जर नाही प्राप्त होतं तिथं पास्टरने मागच्या टायमाला सांगितलं ना की एक व्यक्ती ज्या टायमाला पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडत होता किंवा खाचीमध्ये पडत होता तर त्यांनी मुळाला पकडलं झाडाच्या आणि प्रभूला हाक मारली, परंतु प्रभूने एकच सांगितलं होतं का हात सोड. तिने हात नाही सोडला, दुसरा कोणी ऐकाय पाय त्यांनी आवाज दिला. म्हणजे आमचा विश्वास आहे एकावरच पाहिजे, तो दुसऱ्यावर नाही पाहिजे. मरूपर्यंत आमचा विश्वास एकावरच पाहिजे. जे आम्ही जे धरलंय ना ते सत्य आहे, ते घट्ट धरायचं आणि त्याप्रमाणे चालायचं आहे. मग आता कोणतीही बाजू येईल, संकटाची कोणतीही बाजू येऊ शकतो आमच्या जीवनात. सैतान हर एक प्रकारचा तो काय त्यांनी शिक्षण प्राप्त केले, हा माणसाला कशा प्रकारे मी पाडू शकतो त्या प्रकारे तो काय करो संकट घेऊन येईल. अचानक आमच्या जीवनामध्ये एक आनंद आहे आणि एक अचानक आमच्या जीवनामध्ये असं वादळ येईल ना की त्या ठिकाणी आम्ही डगमगून जाऊ. आमची ती प्रार्थना पण करायचं संधी ती मिळून देणार नाही. अशा गोष्टीमध्ये काय करतो आमचं मन आहे ना त्या संकटाकडे गुंतल्या जाईल. परंतु आम्हाला त्याच्याकडे ना संकट जरी आला, अरे आता आम्ही हसत होतो, आता आम्ही आनंदित होतो, आता संकट आलं आमच्या पुढे, आता आम्हाला संकटासमयी प्रभूचा धावा करायचा, या टायमाला आमचं लक्ष लागलं पाहिजे. पण त्या टायमाला ते काय होतं सैतान ते संकट दाखवलं तर प्रार्थनाही नको, आता थोडंसं मला बाजूला राहू दे, मला हे संकट निवारण कर. तो स्वतःच्या हिमतीप्रमाणे काय करतो स्वतःचं निवारण करायला पाहतो. परंतु आमच्या सर्व संकटामध्ये प्रभू आमच्या बरोबर राहतो, आम्ही त्याचा धावा करायला पाहिजे. या उद्देशाने जर आम्ही चाललो तर परमेश्वर नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी तो हे करेल. त्याच्यावर पहिले तिमोथी 3:1 आपलं दुसरं तिमोथी 3:1 शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण हे कसे दिवस येतील याला आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी त्या ऐकून इच्छितात त्या गोष्टी त्या ऐकतील. त्याच्याच काय कारणाने काय करतात लोक, आपण आता बोललो का या शेवटच्या काळात अशा गोष्टी येतील, लोकांना काय असं वाटतं ते कान खाजवल्याप्रमाणे त्या गोष्टी अशा कधी येणार आहे, अशा या गोष्टी कधी घडणार आहे काय नाही. परंतु देवाचं वचन म्हणतो शेवटच्या काळात अशा गोष्टी येऊन ठेपलेल्या आणि त्या गोष्टीमध्ये कठीण दिवस येतील हे समजून घेतलं पाहिजे. जर आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी समजून नाही घेतल्या, आणि कारण माणसं काय करतील, आपण का पाहतो तिथं 18-19 गोष्टी तिथं दिलेल्या आहेत, तर त्या गोष्टी आम्ही समज. परंतु लोक काय करतील खाजवल्याप्रमाणे ते ऐकतील आणि सोडून देतील. परंतु आम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्याने आम्ही घेतलेल्या, ज्याचं तारण झालं त्यांनी घेतलेल्या, तर त्या गोष्टी त्याला सांगायच्याच आहे आम्हाला. म्हणून आम्हाला त्या करता पुढे गोष्टी चालण्यासाठी
आम्हाला त्या गोष्टी सत्यापासून जे बयकले असेल त्यांना ते कळणार देखील सुद्धा नाही. जे बयकले सत्यापासून, जे ऐकले, आता त्यांनी सत्यामध्ये चाललंय, परंतु आता त्यांनी काय केलं, सत्य सोडलं. तर ते काय आता ते कान खाजवल्याप्रमाणे येतील, जातील, करतील, बसतील, कधी येतील कधी येणार नाही. कारण ते काय झालं, सत्यापासून त्यांनी ते बयकले, ते दूर गेले. एका काळी त्यांना सत्याची आवड होती, सत्यामध्ये चालत होते, परंतु आता ते फक्त काय करतात, एक प्रकारचं आपण म्हणतो ना, ड्युटीला जातो, ड्युटी तर करायची नाही पण हाजरी लावून यायला काय हरकत आहे, आलंय हां असं करतो ना, कधी कधी होतं आहे. आणि चालतं करताय लोक. आता सरकारी खात्यामध्ये भरपूर लोक आहेत, हां आम्ही पाहतो, ते फक्त काय करतात, दिवस भरण्यासाठी सकाळी राईट टाईमाला येतात. म्हणजे आता मी पाहतो झाडू खात्याचे लोक मी पाहायचो ना काही ठिकाणी, सकाळी 5:45 ते तयारी करायला येतात, 7, 5:45 टच हाजरी लागली त्यांची हाजरी लागली तर फक्त अर्धा पाऊण तास इकडे तिकडे फिरणार, बाकीचं काम आहे ना ते दुसऱ्या कोण करून घेणार, दिवसभर गायब. तर म्हणण्याचा उद्देश काय, हाजरी लावायसारखे पण विश्वासू लोक होते, ते निघून गेलेले, त्यांचा आत्मा धर्म आणि धर्माच्या गोष्टी त्यांच्या जीवनात येतील, तेव्हा त्यांच्या जीवनात ते अशा गोष्टी घडतात. तर आम्ही पाहूया त्याच्यावालं 5वं वचन बघूया कशा प्रकारे आम्हाला परमेश्वर त्या ठिकाणी सांगतो. 2 तिमोथी 4:5 तर तू सर्व गोष्टीविषयी सावध राहा, हा. दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. प्रकारचे. परंतु तिमोथेने काय केलं, अशा ह्या नवीन रोचक शिक्षणाच्या मागे लागू नये, कारण त्याने केवळ सत्य बोलावे शिकावे असे त्याने कठीण परिश्रम केले. रोचक गोष्टी काय मनुष्याला बरं वाटतात, त्या कानाला बरं वाटतात, म्हणजे त्या गोष्टीमध्ये काय होतं, जास्त परिश्रम करायची गोष्ट नाही. परंतु 2 तिमोथी त्याच्यावालं 2:3 मध्ये काय म्हटलंय, ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. याने काय झालं की त्याने कल्पाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करावयास काय करायला पाहिजे, त्या दुःख सोसण्यामध्ये चालायला पाहिजे. त्याच्यावर 2 वचनामध्ये त्यांनी सांगितले. पण पौलाची जबाबदारी ज्या प्रकारचे जाण्याची वेळ त्याच्या पुढे जवळ आली, त्या टायमाला आपण पाहिलं की त्याच्यावर 3 वचनमध्ये काय सांगतात, पुन्हा वाचूया आपण 3 वचन. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाही, तर आपल्या कानाची खात जिरावी, म्हणून ते स्वेच्छाचाराने आपल्यासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. या ठिकाणी कारण ते प्रकारचं शिक्षणाला ते ऐकूनच घेणार नाही. सुशिक्षण ज्या प्रकारचं त्यांच्या जीवनामध्ये काय राहील, ते बिघडलेली एक मशीन राहते ना, ती आपण ऑपरेट करतो, परंतु ती काय करते, ती थोड्या वेळ चांगली दिसते, ती चालते परत तिच्या याच्यावर चालते. असं करणारे लोक आहेत. सुशिक्षण घ्यायचं थोडंसं दाखवतील, ते दाखवता परत त्यांचं बिघाड काय होईल, वाईट गोष्टीकडे निघून जाईल. तर असं आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आम्ही पाहायला देवाचा आत्मा आम्हाला दाखवतो. ते कान देऊन तर ऐकतात असं वाटतं, परंतु ते दुसऱ्या विचारात आहे. ते कान देऊन तर ऐकतात, परंतु ते प्रार्थना करतात असं दिसत आहे, पण ते झोपेते. म्हणजे अशा काही गोष्टी आपल्याला पाहतो, तेव्हा पास्टर काय करतो, वचनांनी धोपाटी घालतो. मग त्याच्यातच समजतं का, त्याच्यामध्ये पण चोऱ्या होतात, काय भरपूर चोऱ्या होतात. नाही बाबा मी प्रार्थनाच करत आहे किंवा नाही मी झोपलेले नाही, मी जागेच आहे आणि त्या विषयामध्ये नाही, मी आता देवाच्याच विषयामध्ये आहे, काय असं होतं. तर आम्हाला न्याय नाही करायचा, परंतु जो ह्या ठिकाणी उपस्थित राहतो त्याची नजर सगळीकडे असते. तसं स्वर्गीय स्थानामध्ये आमचा पिता आहे, तो तिथून सर्वीकडे बघतोय काय चाललंय, जगाचं काय चाललंय काय नाही चाललंय, त्याचे लक्ष सगळ्याकडे. मग तो काय म्हणतात 7 समुद्राच्या पलीकडे असला तरी पाहतो आणि तो पाताळामध्ये असला तरी तो पाहतो, त्याला दिसतं, पारदर्शक आहे प्रभूला. तर आम्ही त्याला लपवू शकत नाही आमच्या गोष्टीचं जीवन. तर त्याचं 5 वचनामध्ये म्हटलेल्या प्रकारे तू तर सर्व गोष्टी विषयी सावध आहेस व दुःखे सोस, स्वार्थाचे काम कर, तुला सोपवलेल्या सेवा पूर्ण कर. काय आज आमच्या जीवनामध्ये एक प्रकारचं 28 वचनामध्ये 19 आणि 20 वचनामध्ये सांगलं, मत्ताईमध्ये काय संपूर्ण राष्ट्राला सुवार्तेची घोषणा करा. मत्ताई 28, 19. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. म्हणजे जे काय मी तुम्हाला आज्ञापिले ते
ते सर्व त्यास पाळण्यास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हे आम्हाला काय करायचं, हे शिक्षण दिलं आणि हे शिकवायचं आहे आणि इतरांना पण सांगायचं आहे. काय तर आता माझं काम आहे सांगणं आहे. माझं काम बाप्तिस्मामध्ये यायचं नाही. काय जसं प्रेषित पौल काय म्हणतो, माझं वचन सांगायचं, बाप्तिस्मामध्ये यायचं नाही. ज्याला ज्याला ज्याची ज्याची जबाबदारी त्याला त्याला ती करायची. माझं काम काय करायचं ती करायची. परंतु देवाच्या अनुमतीने, सेवकाच्या अनुमतीने जर थोडंसं जास्त केलं तर ते वावगं नाही आहे. परंतु आपल्या मनाने जे चांगलं दिसतं म्हणून ते करायला जर गेलं ते वावगं होऊ करू शकतो, जास्त आपल्या मनाने जर करायला गेलं. पण देवाच्या आत्मेने, देवाच्या सेवकाच्या द्वारे जबाबदारी किंवा हे केलं तर ते वावगं नाही ठरणार थोडं जास्त केलं तर. म्हणण्याचा उद्देश उदाहरण च्या तौर मध्ये सांगतो. उदाहरण के तौर पे बोला जाता है, समझो मैंने 2 खुर्ची बिछाए, अगर 2 के साथ और 2 बिछा देगा 4 तो आने वाला 2 बैठा है, 2 के लिए एक्स्ट्रा फ्री मिलेगा, उसके लिए वो क्या अच्छा काम किया आहे असं एक समजत. तसं आध्यात्मिक जीवनामध्ये पण काही गोष्टी आम्हाला दिलेल्या त्या पुढे चालण्यासाठी एक प्रकारचं काय सेवकाचा जो वाटा करण्याची इच्छा आहे ते हे पाप नाही आहे. त्याला तो इच्छा करतोय चांगली सेवक बनण्याची इच्छा करतो. मागील दिवसामध्ये मी बघितले अनेक ठिकाणी आपण पाहतो का अनेक आमच्या भावा बहिणीमध्ये सेवक पदाचं ती विधी झाल्यात काही ठिकाणी आम्ही ऐकलं. परंतु काय शेवटपर्यंत ते टिकले पाहिजे त्यासाठी प्रार्थना करा. कारण पुढील दिवसामध्ये असे दिवस येतील तर सेवकाची गरज आहे, विश्वासणाऱ्याची गरज आहे, साक्ष सांगणाऱ्यांची गरज आहे, या सर्व लोकांची गरज आहे. परंतु त्या टायमाला आम्ही एकमेकाला हेल्प काय प्रार्थनेने करायला पाहिजे. तर या वचनाच्या द्वारे आम्ही पुढे जाऊया. कारण 6 आणि 7 वचनामध्ये बघूया. कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्राण जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. कारण आणि आता जे काही राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. जो नीतिमत्वाचा मुकुट न्यायाधीश आहे तो त्या दिवशी तो मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर आम्हा सर्वांना मिळेल. म्हणण्याचा सर्वांना मिळेल म्हणजे काय, सर्व धावताय आता त्याला सर्वांना एकच मुकुट नाही आहे, एकासाठीच नाही केलेला. जे ते धावेमध्ये ते पार होतील त्यांना मुकुट, जे धावेमध्ये पार होतील त्यांना मुकुट. म्हणजे सगळ्यांनाच मिळेल. परंतु ते कोणाला मिळेल, उद्धार प्राप्त केलेले ज्यांनी तिची धाव संपवली त्यामध्ये अशा लोकांना तो उद्धाराचा मुकुट मिळेल. त्याच्यावाला प्रेषितांचे कृत्य त्याच्यावाला आपण एक 20 अध्याय 24 वचन बघूया. परंतु मैं अपने प्राण को कुछ नहीं समझता कि उसे प्रिय जानूं, वरन यह कि मैं अपनी दौड़ को और उस सेवा को पूरी करूं जो मैंने परमेश्वर के अनुग्रह के सुसमाचार पर गवाही देने के लिए प्रभु यीशु से पाई है. तर या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यापासूनच आपल्या स्वतःच्या जीवनाला मरणासाठी तो पर्वा करत नव्हता. कारण तो कशासाठी करता, ख्रिस्तासाठी. आणि ख्रिस्ताचं जीवनच असं आहे की ख्रिस्तानेच ते पर्वा नाही केली आपल्या मरणाची. काय त्यांनी आमच्यासाठी त्यांनी केलं. तर आम्हाला त्याच प्रकारे करायचं आहे. तर पहिले तिमोथी त्याच्यावर 6 अध्याय 12 वचन. पहिले तिमोथी 6 विश्वासासंबंधीचे जे शुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर, त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारां देखत तो चांगला पत्कर केला आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो फिलिप करा त्याचा 2 अध्याय 17 वचन. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. या ठिकाणी आम्ही पाहतो 2 तिमोथी 1:14 वचन. कारण समय माझा संपत येत आहे म्हणून ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. तर त्याचा मार्क त्याचं 13:13 मध्ये आपण काय बघतो या ठिकाणी. मार्क 13:13. और मेरे नाम के कारण सब लोग तुमसे बैर करेंगे, पर जो अंतर धीरज धरे रहेगा उसी का उद्धार होगा.
तर आम्हाला जेव्हाही ज्या गोष्टीच्या प्रभूला सांगते त्या टायमाला लोक आमच्या पाठीमागे लागतात, परंतु आम्हाला तो धीर ठेवायचा आहे. मग तो प्रेषित पौल असो, तो तिमोथेय असो, तो बालेराव असो, तो आकाश असो, तो कोणी असो, शेवटपर्यंत तो शेवटपर्यंत. आणि देवाला तीच प्रार्थना करायची की आम्हाला विश्वासयोग्य मृत्यूपर्यंत ठेव. तर आम्हाला तो जीवनाचा मुकुट मिळेल, जसं साहेब आशीर्वाद देतात आम्हाला मृत्यूपर्यंत. तर मग आम्हाला ते लटपटणारे गुडघे आतापासूनच ते बळकट वचनाच्याद्वारे आम्हाला ते चालवायचे आहे आणि प्रभूच्या हातात आम्हाला द्यायचं. त्याच्यावालं वचन 1 कोरिंथीच्या 9 अध्याय 25 वचनामध्ये काय म्हणते इथे? 1 कोरिंथी 9 अध्याय 25 वचन. हर एक पहलवान सब प्रकार का संयम करता है. वे तो एक मुरझाने वाले मुकुट को पाने के लिए यह सब करते हैं, परंतु हम तो उस मुकुट के लिए करते हैं जो मुरझाने का नहीं. तर राज्याकरता विशेष प्रकारची सेवा केलेल्या शासनकर्ते काय करते? राज्यातील लोकांना मुकुट देण्यास म्हणजे अशा प्रकारे करतात, जे प्रकारचे रिटायरमेंट झालेल्या लोकांचा सत्कार करतात. काय म्हणजे आता तो रिटायर होत आहे आणि शासनाचं काम त्यांनी चांगलं केलेलं आहे, मग त्याला लोक त्याचा काय सत्कार करतात. सरकार ज्या प्रकारचे त्याला शासन मुकुट ते लोकांना तो नीतिमान म्हणून त्याला काय करत देत नाही सरकार, पण तो काय चांगलं काम केलं म्हणून देतात. आम्हाला प्रभू चांगलं काम म्हणून नाही तर आम्हाला नीतिमान कसं आहे त्या प्रकारे म्हणून देणार. चांगलं काम लोकांच्या दृष्टीने दिसत, पण तो नीतीनं केलं आहे का नाही हे पारखण्याचं काम प्रभूकडे आहे. काय प्रभूकडे आहे की नाही? आता मी करतोय, कोणत्या मनाने करतोय हे काम? चांगलं काम केलं. मला जर खुर्ची जर तिथं एखाद्या घालायचे तर तो कशा प्रकारे मी करतो ते मला हे कोण जाणार आहे? प्रभू जाणार आहे. तुमच्या दृष्टीने भालेरावने चारला खुर्च्या लावल्या व्यवस्थेला, अरे पण ते मी चांगल्या मनाने लावल्या. मी काय केलं? कुरकुर केली ते माझ्या पायाखाली यायला लागले, अडचण आल्या, मी धपाधप टाकला, तिला बाजूला लावलं. पाहणाऱ्याने काय बघितलं की ते चांगलं काम केलं, परंतु मला माझ्या मनाने मी ते चांगलं काम नाही केलं. हे असंच होणार आहे प्रभूच्या समोर. तर म्हणून आमच्या जीवनामध्ये बघूया की त्याच्यावालं 1 कोरिंथी 9:25 पुन्हा वाचत. 9:25 सब प्रकार का संयम करता है. हाँ. वे तो मुरझाने वाले मुकुट पाने के लिए यह सब करते हैं, परंतु हम तो उस मुकुट के लिए करते हैं जो मुरझाने का नहीं. तो म्हणजे आम्हाला जो मुकुट मिळणार आहे तो कायमचा कधी हे होणार नाही. अविनाशी मुकुट. तो अविनाशी. मला एक वेळेस असंच पास्टरच्या घरामध्ये कलर मारत होतो फ्रँकलिन, आणि मी त्याचा कारीगर पळून गेला म्हणून मी 2 दिवसासाठी गेलो. 2 दिवसासाठी मी गेलो घसायचो. मला कामाची गरज होती. फ्रँकलिनच्या हाताखाली मनुष्य टिकत नसायचा. फ्रँकलिन काम करायचा. तर मी पास्टरच्या घरात कलर मारत चाललो होतं काम करत. तर तेवढ्यात देवाच्या कृपेने सेवक आला विनय बदल. ते मी वरती घासत होते, ते बोलता बोलता मध्ये घुसले. तर मी जोरात प्रेज लॉर्ड आवाज दिला त्यांना आवाज दिला. अरे आप बंदे इधर मैं टोपी में पहचाना नहीं. याच्यात ते होलिया थोडी माझी चॉईस होती. हाताला हे मोठे मोठे घातलेले आणि डोक्यात तोंड बांधून रुमाल ते भुरकं सगळं झालं होतं. तो विनय बदरला ते डायरेक्ट मला म्हणाले की ना मुरझाने वाला मुकुट आपको मिलने वाला है, इससे मैं पहचाना नहीं है मुकुट के द्वारा. तो मैंने धन्यवाद प्रभु, ये काम से भी करने से भी परमेश्वर का लोगों को आशीष मिलता है. चलो तो म्हणजे ना मुरझाने वाला मुकुट मिलने वाला म्हणजे हे प्रकारचं जे अवसान होतं तुझं, त्यामुळे मी ओळखलं नाही. तर असं आमच्या जीवनामध्ये आम्हाला तो मुकुट प्राप्त करण्यासाठी संधी मिळेल तर परमेश्वराची ती संधी आम्ही दवडता कामाने. आपण बघूया कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये कधी कुरकुर होते. आपण त्याच्यावाला गणना त्याचा 11 अध्याय त्याच्यावाला 1, 2, 3 वचन वाचूया. माझा समय संपत आलेला आहे. फिर वे लोग बुड़बुड़ाने और यहोवा को सुनते बुरा कहने लगे. अतः यहोवा ने सुना और उसका कोप भड़क उठा और यहोवा की आग उसके मध्य में जल उठी और छावनी में एक किनारे से भस्म करने लगी. तब लोग मूसा के पास आकर चिल्लाए और मूसा ने यहोवा से प्रार्थना की, तब वह आग बुझ गई. या कुरकुरीपणामुळे काय घडतं, आपण आपल्या अधोगती घडते.
तर आम्ही कुरकुरपणा न करता त्याचं 14 अध्याय तेच गणना 14 अध्याय 1 ते 4 तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. सर्व इस्रायल लोक मोसे आणि अहरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. सर्व मंडळी त्यांना म्हणाली, आम्ही मिस्र देशात मेलो असतो तर बरे झाले असते, किंवा याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. तरवारीने आमचा निष्पात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हाला या देशात का नेत आहे? आमच्या बायका मुलांची लूट होईल. आम्ही मिस्र देशात परत जावे हे तेव्हा अक्षय म्हणाले, आपण कोणाला तरी तयारी करू, मिस्र देशाला परत जाऊया. तर बघितलं या ठिकाणी बी आम्ही कुरकुर करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कशा प्रकारचे अधोगती यायचे. त्याच्या लूकचं 10 अध्याय 40 वचनामध्ये आपण बघूया. आपले सुपर हिट आहे लूकचं 10 अध्याय त्याचं 40 वचन. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. कारण ज्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये अशा काही कुरकुर होतो आम्ही कंप्लेंट देत राहतो, त्याच प्रकारे त्याच्यावर यव्हान त्याचं 6 अध्याय 41 ते 43 वचन. 6 अध्याय. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे असे तो म्हणाला, म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहे तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग मी स्वर्गातून उतरलो असे तो कसे म्हणतो? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. आपसात कधी कुरकुर पण करतात, कधी स्वतःच्या मनात पण कुरकुर होते, कधी आपल्या इच्छेबरोबर संबंध असले त्याच्याबरोबरही आपण काय करतो, एकमेकांचा दोष दाखवून कुरकुर करू शकतो. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की रोम करा त्याचा 9 अध्याय त्याच्यावाला 19-20 वचनामध्ये 9 अध्याय 19-20 वचनामध्ये. आता तू मुझसे कहेगा वह फिर क्यों दोष लगाता है? कौन उसकी इच्छा का सामना करता है? हे मनुष्य, भला तू कौन है जो परमेश्वर को सामना करता है? क्या गढ़ी हुई वस्तु गढ़ने वाले से कह सकती है, तूने मुझे ऐसा क्यों बनाया है? म्हणजे जो आपल्याला उपदेशामध्ये सांगितलं आहे का, कुंभार जो मडकं बनवतं तर ते मडकं रिप्लाय नाही देत करत, परंतु ते काय त्याला अधिकार आहे, त्याला बनवलं कसं बनवलं काय ते रिप्लाय नाही करत. परंतु त्याच प्रकारे आमचं जीवन पाहिजे, काय रिप्लाय नाही करणारं, कुरकुर न करणारं, परंतु आज्ञा पालनाने आम्हाला काय मिळतं. उत्पत्ती त्याचं 17 अध्याय त्याचं 9 वचन. कुरकुर न करता त्याचं आज्ञा जर पालन जर केलं तर. फिर परमेश्वर ने अब्राहम से कहा, तू भी मेरे साथ बांधी हुई वाचा का पालन करेगा. तू और तेरे पश्चात तेरा वंश भी अपनी अपनी पीढ़ी में उसका पालन करे. 19 अध्याय निर्गम त्याच्यावर 5 वचन. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझे खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. कारण सर्व सृष्टी ही परमेश्वराची आहे, तिच्या आज्ञा जर पाळाल तर हे सर्व गोष्टी आम्हाला वारशाने मिळतील. त्या आज्ञा पालन केलं पाहिजे. त्याच्यावर 20 अध्याय 6 वचन. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यावर मी दया करीन. तर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं आज्ञा पालनाने भरपूर काही आम्हाला मिळतं. त्याच्यावर लेवी 19 अध्याय 36 ते 37 वचन आपण वाचू. 19 अध्याय लेवी. सच्चा तराजू धर्म से बटखरे, सच्चा यफा और धर्म का हीन तुम्हारे पास रहे. मैं तुम्हारा वह परमेश्वर यहोवा हूँ जो तुमको मिस्र देश से निकाल ले आया. इसमें तुम मेरी सब विधियों और सब नियमों को मानते हुए निरंतर पालन करो. मैं यहोवा हूँ. परमेश्वराचं हे आज्ञा पालन करून आम्ही बघितलंय का ज्या प्रकारे पौलाने तिमोथेला ज्या काम जबाबदारी दिली होती तेच काम आम्हाला पण त्या जबाबदारीनं पार पाडायचं आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची कुरकुर न करता आज्ञा पालन करायचं आहे. परमेश्वर आम्हाला ह्या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो. ज्या काही गोष्टी माझ्या मुखातून काही चुकीच्या काही निघल्या असं मला क्षमा करो. प्रभू पण क्षमा करो. काही गोष्टी कळत नकळत माझ्या मुखातून निघाल्या असेल तर शब्दाच्याद्वारे कदाचित पाहिजे तसं ज्या प्रकारे समजून अधिक द्यायला पाहिजे तर वेळ मला ज्या दिला होता त्याच्यापैकी मी 10 मिनिट जास्त घेतले असं क्षमा.